आपण ज्यांना निवडतो तोच आपल्याला बडवितो. मग बायको असो वा नेता, दोघेही कुणाचे ऐकत नाही. जेव्हा आपलीच बायको आपल्याला आवडायला लागते, तेव्हा समजून जायचं आपलं म्हातारपण जवळ आलंय. देव मला आपल्यातले परके कोण आणि परक्यातले आपले कोण हे ओळखायचे आहे. तर काय करू? देव, ग्रामपंचायत निवडणूक लढव. जरुरी नाही की बाहेर एखादा खोकत असेल तर त्याला कोरोनाच असेल. त्याची सेटिंग जात असेल आणि तो तिला इशारा म्हणून खोकत असेल. गण्या, 2 मिनिट डोळे बंद करतेस? चिंगी, हो. हे बघ, केले. गण्या, खूप अंधार दिसतोय? चिंगी, हो. गण्या, असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय. चिंगी, शी, काय रे, मला वाटलं तू दाबशील. पुरुषाला 2 गोष्टी कायम आपल्याकडे आकर्षित करतात: दारूची दुकान आणि शेजारींची स्माईल. सासू सुनेचे भांडण. सासू, चांगले 9 महिने पोटात वजन सोसले आहे मी माझ्या लेकराला. सून, किती किलोचा होता तेव्हा तो? सासू, चांगला 3 किलोचा होता. सून, आता 80 किलोचा झालाय. रोज झेलते मी त्याला. आई, सासरी जाशील तेव्हा डोकं ठिकाणावर येईल. पिंकी, कोणाचं, माझं की सासरच्यांचं? संता, पड़ोस में क्या चल रहा है? बनता, बर्थडे है. संता, किसका? बनता, टूयू का. संता, ये टूयू कौन है? बनता, पता नहीं, सुनाई तो ऐसा ही दे रहा है, हैप्पी बर्थडे टू यू. माहीत नाही लोक राग आल्यावर जेवत का नाही. मला तर डबल भूक लागते. पिंकी, अजूनही पितात का ग तुझे मिस्टर? चिंगी, नाही, मुलालाच पुरत नाही. विचारले काय आणि सांगते काय?